जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 17 फेब्रुवारी इसवी सन 1679, शके 1600, कालयुक्त संवत्सरी पौष शुद्ध दशमी. युवराज शंभूराजे दिलेरखानाच्या छावणीत. शिवाजीराजे कित्येक कामांबद्दल शंभूराजेंशी त्रासून कंटाळले होते. यामुळे शंभूराजेंबद्दल महाराजांच्या मनात फारच वाकडेपणा येऊन शिवाजीराजे अत्यंत त्रासले होते. शिवाजी राजांनी मनात आणले की शंभूराजेस हर एक बहाण्याने पकडून जिवे मारावे किंवा कैद करावे. शंभूराजेंनी शिवाजीराजांचा इरादा ओळखला व दिलेरखानाकडे जाण्याचा त्यांनी निश्चय केला. दिलेरखानाला पत्र दिले व दिलेरखानाला मिळण्यास निघाले. 17 फेब्रुवारीला सुरतेचे इंग्रज अधिकारी मुंबईच्या अधिकाऱ्यांना कळवतात की दख्खनमध्ये बादशाही सेनापतींनी त्यांच्यावर म्हणजे शिवाजीराजेंवर मोठा विजय मिळवला आहे. सर्वात त्यांची मनःशांती अधिक ढवळणारी गोष्ट घडली ती म्हणजे त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी त्यांच्यावर नाखुश होऊन बादशाही सरदार दिलेरखान यांच्याकडे निघून गेले. जेधे शकावलीमध्ये याची नोंद आढळून येते की शके 1600, कालयुक्त संवत्सरे पौष शुद्ध दशमी, संभाजीराजे पर्ली गडावरून निघून दिलेरखानाकडे गेले. त्यांनी त्यासी हप्त म्हणजे सप्तहजारी दिली आणि सन्मान केला. 17 फेब्रुवारी इसवी सन 1683, शहाजादा अकबराविषयीची अखबारातून नोंद. नादान अकबराने बंडखोराने आपल्या अधिकारात नवीन 2000 स्वार व 2000 पायदळ चाकरीत ठेवले होते. त्यांचा पगार छत्रपती संभाजी महाराज देत असत. छत्रपती संभाजी महाराजांनी एक पोवळ्याची माळ व एक हत्ती नादान अकबरास बंडखोरास भेट म्हणून दिला होता. परंतु नादान अकबराने बंडखोराने एका वेश्येस मुसलमान करून आपल्या घरी ठेवले व तिला माळ वगैरे भेट म्हणून आलेले 30 बक्षिसे दिली. ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना समजली. नादान अकबरास बंडखोरास निरोप पाठविला की मी माळ वगैरे तुझ्यासाठी भेट दिली होती. नादान अकबराने उत्तर पाठवले की आम्ही बादशाह आहोत, मनास येईल ते करू. नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी निरोप पाठवला की तुझ्याकडील वस्तू माझ्याकडे पाठवावी. त्यामुळे नादान अकबर लाचार झाला. त्याने डेरा जाळून टाकला व फकीर बनून फिरंग्यांच्या मुलखात निघाला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी फिरंग्यांना लिहिले की नादान अकबरास बंडखोरात जाऊ देऊ नये. तेव्हा त्यांनी त्याला जाऊ दिले नाही. त्यामुळे नादान अकबर बंडखोर परत येऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलखात राहत होता. तेथे राहत आहे म्हणून बादशहा गप्प बसला होता. 17 फेब्रुवारी इसवी सन 1683, विजरेईने छत्रपती संभाजी महाराजांना पाठवलेल्या पत्राची नोंद. छत्रपती संभाजी महाराजांचे वकील येसाजी गंभीर इकडे आले असून ते माझ्याशी तहाची बोलणी करीत आहेत. पण राजांनी त्यांना व शिष्टमंडळास तहावर सही करण्याचे अधिकार दिले नाहीत. राजांचे हे वेळकाढूपणाचे धोरण योग्य नाही. औरंगजेबाचे प्रचंड सैन्य आणि आरमार आपणावर चालून येत आहे. आम्ही त्या सैन्यास आणि आरमारास आमच्या राज्यातून वाढ दिली आहे. मोगलांशी आमचा तह होण्यापूर्वी तुमचा तह होणे गरजेचे आहे. 17 फेब्रुवारी इसवी सन 1689, फाल्गुन शुद्ध अष्टमी, शके 1610, विभव संवत्सर, वार रविवार. छत्रपती संभाजी महाराजांना नेत्रहीन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर बादशहाच्या दरबारात उभे करण्यात आले. ईश्वरदास म्हणतो की बादशहाच्या दरबारात उभे केल्यानंतर इखलास खान व हमीदुद्दीन खान या सरदारांनी छत्रपती संभाजी महाराजांना खडी ताजीम देण्यास वारंवार सुचवले. पण या बाणेदार महाराजांनी बादशहासमोर यत्किंचित मान देखील झुकविले नाही. बादशहाने छत्रपती संभाजी महाराजांना पाहिले. आपल्याला गेली 8 वर्षे भुंड्या डोक्याने किमॉन्श न घालता रानोमाळ सह्याद्रीच्या डोंगर रांगात भटकायला लावणारा हाच का तो शिवाचा बच्चा. छत्रपती शिवाजी महाराज कशाचच बधत नाहीत हे पाहून किमान छत्रपती संभाजी महाराजांनी पळून जाऊ नये म्हणून बादशहाने आज्ञेनुसार छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे तप्त सळईने बाहेर काढले. 17 फेब्रुवारी इसवी सन 1738, पोर्तुगीजांनी धारावी जिंकला. 15 फेब्रुवारी रोजी कडदीन आणि पेद्रू द मेल यांनी संयुक्तपणे सुमारे 300 ग्रेनेडियर्स आणि 1440 इतरदेशीय सैनिकांसह धारावीवर मोहीम काढली. पारसिककडे जाण्याचा देखावा करून ते दिनांक 17 फेब्रुवारी सन 1738 रोजी धारावीवर आदळले. तुफान रणकंदन झाले. मराठ्यांनी नाईक मंडळींनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. ठाण्याहून येऊन खंडोजी माणकर यांचे सैन्याचे
सैन्याने त्यांच्या निकराचा लढा दिला, परंतु अखेर पोर्तुगीजांनी धारावी घेतली. यावेळी मराठ्यांची 500-700 माणसं मेली, 500 कैद झाली. पोर्तुगीजांकडील 12 सैनिक व सरदार मेसेंडो ठार झाले, अशी नोंद आहे. 17 फेब्रुवारी इसवी सन 1739 मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू केला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली.